Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn remaining part of the unit number 4, standard 5th, subject English. Now open your books and see page number 56. Now see the title of the lesson on the timeline. On the timeline मराठीमध्ये याला काल दर्शवणारी रेषा असं म्हणतात. सी ॲक्टिव्हिटी नंबर 1. यूज द फ्रेजेस ऑन द टाइमलाइन इन द गिवन सेंटेन्सेस टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्सेस. कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर बघा, पान नंबर 56 आणि 57 मिळून एक कालरेषा जी आहे ही दिलेली आहे आणि त्याच्यावर काही शब्द दिलेले आहेत. सुरुवातीला या कालरेषेवर दिलेले जे शब्द आहेत या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला वाचून दाखवतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ते ऐकायचं आहे. मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी. इन द पास्ट म्हणजे पूर्वी. लॉंग लॉंग ॲगो फार फार वर्षापूर्वी. मेनी इयर्स ॲगो अनेक वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स ॲगो काही वर्षापूर्वी. लास्ट इयर मागील वर्षी. मेनी डेज ॲगो लास्ट वीक गेल्या आठवड्यात. डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा. येस्टरडे काल. अ लिटल व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी. सम टाइम ॲगो काही वेळापूर्वी. नाव आत्ता. जस्ट नाव म्हणजे आत्ता. टुडे आज. टुनाइट आज रात्री. नाव आत्ता. जस्ट नाव आत्ता. धिस वीक या आठवड्यात. धिस मंथ या महिन्यात. आफ्टर अ व्हाईल लेटर. आफ्टर अ व्हाईल थोड्या वेळानंतर किंवा लेटर म्हणजे थोड्या वेळानंतर. टुमारो उद्या. डे आफ्टर टुमारो परवा. नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात. आफ्टर मेनी डेज काही दिवसानंतर. नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षापूर्वी. मेनी इयर्स फ्रॉम नाव आत्तापासून अनेक वर्षांनी. इन फ्युचर भविष्यात. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव आत्तापासून हजारो वर्षानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी या टाईमलाईनवरती इन द पास्ट, ॲट प्रेझेंट, इन फ्युचर अशी ही काल दर्शवणारी रेषा आहे. आता आपण या काल दर्शवणाऱ्या रेषेवरती जे शब्द आहेत ते शब्द आपण पाहिलेत. आता बघा, काही या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत. तर आपल्याला त्या वाक्यांचं जे पान नंबर 57 वरती आहेत त्या वाक्यांचं आपल्याला अर्थपूर्ण वाक्य जे आहेत शब्दगटासह ते करायचे आहेत. नाउ सी सेंटेन्स नंबर 1. I was in standard first. मग याचं रूपांतर जे आहे शब्दगटासह अर्थपूर्ण वाक्य कसं होईल? A few years ago I was in standard first. Now see next sentence. There were dinosaurs on the earth. या वाक्याचं शब्दगटासह अर्थपूर्ण वाक्य कसं होईल? Millions of years ago there were
dinosaurs on the earth. Now see next sentence. There lived a king. A long, long ago, there lived a king. Next sentence. I gave you a book. The day before yesterday, I gave you a book. We visited the zoo. The last week, we visited the zoo. I am busy. Just now, I am busy. I want something to read. I want something to read now. She needs water. Just now she needs water. I am drawing a picture. I am drawing a picture now. School starts. School starts tomorrow. I will give it back to you. I will give it back to you later, or I will give it back to you tomorrow. He is going to play cricket. He is going to play cricket after a while. People will land on Mars. Many years from now, people will land on Mars. We will be in college. After a few years from now, we will be in college. They will go home. They will go home the day after tomorrow. We will grow old. Many years from now, we will grow old. तर बघा या ठिकाणी आपण काही जी वाक्य दिलेली आहेत पान नंबर 57 वरती त्याची शब्दगटासह अर्थपूर्ण वाक्य जे आहेत ती आपण ऐकली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या स्लाइडवरती तुम्हाला होमवर्कसाठी काही प्रश्न दिलेले आहेत. Write down any 5 meaningful sentences you make. Then activity number 3, from pairs try to make funny sentences using the phrases above. हा होमवर्क तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे.